रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। आयजी प्रताप दिगावकर यांच्या पत्रकार परिषद संपन्न। केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील। अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉक्टर अशोक ढवळे यांचा आरोप। धुळे शहरातील बायजीनगर सोसायटी ऑफिस करण्यात आले सील। अकोले तालुक्यातील भाजपाला व राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का। मधुकरराव नवले, मीनानाथ पांडे यांच्या सहकाऱ्यांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश। श्रीगोंदा स्टेशनवर दोडकदून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा अपघात। जाळपट्टे तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर। आता बातमीपत्र विस्ताराने। उत्तर महाराष्ट्रात गुन्हेगारीची कल करण्याचे प्रमाण जास्त आहे। तथापि गुन्हेगारीला आळा घालून गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना राबवली जाणार आहे। त्यानुसार एका गुन्हेगारामागे एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाईल। गुन्हेगाराला न्यायालयात सादर करणे, पुरावे देणे आदी जबाबदाऱ्या या कर्मचाऱ्यावर सोपवल्या जातील। तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिगावकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। गेल्या 3 महिन्यात उत्तर महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यात विशेष मोहीम तसेच कॉम्बिंग ऑपरेशन राबवून अनेक अवैध धंदे, खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे। आजवर कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची आकडेवारीसह अधिक माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक प्रतापराव दिगावकर यांनी आज धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिगावकर हे गेल्या 3 दिवसापासून धुळे जिल्ह्यात वार्षिक तपासणीसाठी आले आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा बॅन आहे। तुम्ही तुमच्या राज्याकडे तुम्ही तिथे एक चेकपोस्ट करा आणि त्या आता लवकरच आमची बॉर्डर, कारण आमची बॉर्डर मीटिंग पण आम्ही नियोजित केली होती पण काही कारणामुळे झाली नाही। पण SP सुरत रेंज त्यांच्याबरोबर माझं बोलणं IG सुरत रेंज याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत 4 ड्राईव्ह घेतलेत, हे आपल्याला माहिती पण झालं असेल। आणि 80 लाख रुपयाचा गांजा जप्त करून पूर्ण 5 जिल्ह्यांमध्ये नार्कोटिक्सच्या NDPAची कारवाई करून जवळपास त्याच्यामध्ये सांगतो मी आणि 68,37,784 रुपयाचा गांजा आणि मादक द्रव्य आम्ही जप्त केले। त्याच्यात सुद्धा आम्ही विशेष अभियान 3 महिन्यात घेतलं। त्याच्यात 23 गुन्हे दाखल केले आहेत आणि अंमली पदार्थ 68,37,576 रुपयाचे अंमली पदार्थ गेल्या 3 महिन्यात आम्ही 3 महिन्यात जप्त केलेले आहेत।
आणि त्याच्यामध्ये 33 आरोपी अटक केलेत. हा स्पेशल ड्राईव्ह घेतला होता. त्याचप्रमाणे गुटख्याच्या बाबतीत सुद्धा 65 गुन्हे दाखल केलेत 3.5 महिन्यात आणि 4,03,14,000 रुपयाचा गुटखा आम्ही जप्त केलेला आहे. जे विषय आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये डिस्कस केले गेले होते त्या संदर्भातलं आपल्याला माहिती पाहिजे म्हणून आम्ही हे केले. कट्टे, गावठी रिव्हॉल्वर, गावठी पिस्टल असे एकूण 59 गावठी कट्टे आणि गावठी पिस्टल्स जप्त केलेले आहेत आणि 80 कारतुसं जप्त केले आहेत आणि 121 तलवारी जप्त करून त्यांचा सुद्धा आता आमचा तपास चालू आहे. म्हणजे जे 5 अभियान आम्ही राबवले होते आणि गावठी दारूच्या संदर्भात त्याच्यापेक्षा काही ठिकाणी बनावट दारूचे कारखाने सुद्धा चालू होते. ते बनावट दारूचे कारखाने सुद्धा 4 कारखाने आम्ही उद्ध्वस्त केले आहेत आणि याच्या पुढे सुद्धा केंद्र सरकारने केलेल्या 3 कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी नाशिक शहरातील अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी वाहन मोर्चाने दिलेली दिशेने कूच करत आहे. या मोर्चात बससह जीप, व्हॅन, मालवाहतूक वाहने आहेत. शेतकऱ्यांसह कामगारांचाही मोर्चा मोठ्या प्रमाणात सहभाग झाला आहे. आज हा मोर्चा दिल्लीकडे रवाना होत असताना धुळे शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉक्टर अशोक ढवळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांचे हे आंदोलन आता शेतकऱ्यांपुरते मर्यादित नसून ते आता देशातील प्रत्येक नागरिकांचे आंदोलन आहे. पुढे बोलताना सांगितले की या आंदोलनात 33 आंदोलनकर्ते शहीद झाले आहेत, परंतु नरेंद्र मोदी सरकार या बाबत अजिबात संवेदनशीलता दाखवत नाही. या आंदोलनाला जर मध्य प्रदेशमधील भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने अडवण्याचा जर प्रयत्न केला तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकरी मावळे आहे. आम्ही त्यांचे सर्व अडथळे पार करून दिल्ली पोहोचल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया डॉक्टर अशोक ढवळे यांनी दिली. मोदी सरकारने 26 नोव्हेंबर पासून जेव्हा हे आंदोलन सुरू झालं आणि लाखो शेतकरी पंजाबमधून हरियाणामध्ये आले तेव्हापासून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. टियर गॅस शेल वापरले, वॉटर कॅनन वापरले, लाठी हल्ला केला, शेकडो लोकांना अटक केली, तरी सुद्धा लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन थांबले. आता दुसरं मग काय त्यांनी वापरलं? बदनामी करण्याचं राजकारण. आधी म्हणाले खलिस्तानी आहेत. अरे खलिस्तानची चळवळ केव्हाच खलास झाली. आज हे देशभक्त पंजाबी लोक हे आज या ठिकाणी शीख जनतेचे हे लोक आलेले आहेत आणि त्यांना तुम्ही खलिस्तानवादी म्हणता. कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि मग दुर्दैव महाराष्ट्राचे भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी तारे तोडले. पाकिस्तान आणि चीन या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे आहे. आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो आणि जे कोणी असं म्हणतायत लाखो शेतकरी हे काही कोणाच्या इशाऱ्यावर काम करत नाहीयेत. त्यांच्या प्रत्यक्ष याच्यावरून जे काही त्यांना स्वयंस्फूर्तीने आणि त्यांना जो अनुभव येतोय त्यातून करतात. आता परत काय केलं नंतर ते पण फेल गेलं, कोणाचा विश्वास बसला नाही. आता म्हणे माओवादी आणि नक्सलवादी या संबंध आंदोलनाच्या मागे आहेत. हे सुद्धा सफेद झूट. या आंदोलनामागे 500 शेतकरी संघटना एकजुटीने आहेत संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली आणि त्यामुळे हे काही कोणाच्या सांगण्यावरून चाललेलं नाही. शेतकऱ्यांना जो आपल्याला कटू अनुभव या मोदी सरकारचा गेल्या 6 वर्षात आलेला आहे त्याच्यामुळे आज ही एकजूट निर्माण झालेली आहे. आज मला फार बरं वाटलं, धुळे शहरामध्ये सुद्धा सर्व सेक्युलर ताकदी आज एकत्र आलेल्या आहेत किसान सभेच्या जथ्याचं स्वागत करायला. त्या सर्वांचं मी या ठिकाणी अतिशय फार मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्या सर्वांना अतिशय क्रांतिकारी सलाम मिळाला. जेव्हा ही रॅली सुरू झाली तेव्हा 10,000च्या वर शेतकरी त्या ठिकाणी त्याला सेंड ऑफ द्यायला होते
अर्थातच सगळेच काही रॅलीमध्ये नाही आहेत, पण आज 5,000हून अधिक या रॅलीमध्ये वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आहेत. शिरपूरपर्यंत बहुसंख्य येणार आहेत. त्याच्यामधून काही जण हे परत जातील आणि मग मध्य प्रदेशच्या बॉर्डर आणि मग दिल्लीपर्यंत निदान एक 2-3 हजार शेतकरी आमच्याबरोबर असतील, याच्यात काही शंका नाही. दुर्बुद्धी सुचली महाराष्ट्राच्या मावळ्यांना अडवण्याची, तर आम्ही आत्ताच शिवराज सिंग चौहान साहेबांना, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना, भाजपच्या सांगतोय, हे छत्रपती शिवाजी महाराजाचे शेतकरी मावळे आहेत. तुम्ही आड याल तर त्याला त्या ठिकाणी जे काही करायचं ते करून तुमचे अडथळे पार करून आम्ही दिल्ली पोहोचल्याशिवाय राहणार नाही. मोदी जावं लागेल. आज आंदोलन जेवढ्या तीव्रतेने आणि जेवढ्या व्यापकतेने वाढतंय, उदाहरणार्थ 8 डिसेंबरला जो जबरदस्त भारत बंद झाला, आपण सगळेजण धुळ्यामध्ये, बाकी संबंध आपल्या महाराष्ट्रात आणि देशात सर्व सेक्युलर पक्षांनी पाठिंबा दिला, सर्व संघटनांनी दिला आणि संबंध देशव्यापी बंद झाला. अभूतपूर्व. तुम्हाला सांगतो, फक्त 3 दिवसाच्या अवधीवर असं कधीच देशामध्ये झालेलं नाही. हा आता शेतकऱ्यांचं केवळ आंदोलन राहिलेलं नाही, हे आता देशातल्या जनतेचं आंदोलन झालेलं आहे. आणि असं जेव्हा आंदोलन होतं तेव्हा ते विजयी झाल्याशिवाय राहत नाही. आता मसनत घाला हुशार की, आता मसनत घाला हुशार की, सत्य स्वीकार त्यातच हुशार की. संधी शेतकऱ्यांच्या घरी, संधी शेतकऱ्यांच्या घरी, प्रतिस्पर्धेत हळक तरशील, तरशील रे बाबा तरशील. किती शेतात काळ्या मातीत, काळ्या रानात मर मरशील, लढा जीवाचा सतत हरशील, लढा जीवाचा सतत हरशील. किती शेतात मर मरशील, बाबा शेतात मर मरशील, लढा जीवाचा सतत हरशील, लढा जीवाचा सतत हरशील. मराठा गरिबीच्या कोहऱ्यात, मराठा गरिबीच्या कोहऱ्यात, आटली विहीर काय त्या पोहऱ्यात. ज्ञानाविना सारे बरबाद, ज्ञानाविना सारे बरबाद. फुटक्या माठा परी पाझरशील, पाझरशील बाबा पाझरशील. किती शेतात काळ्या मातीत, काळ्या रानात मरशील. कोरोनाच्या अभावी संपूर्ण देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यात राज्य शासनाचा महसूल अधिक प्रमाणात घटला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी महसूल वाढीचे निर्देशन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार महसूल विभागाने थकबाकीधारकांची यादी तयार करून आज धुळे शहरात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. धुळे शहरातील बायजीनगर सोसायटीचे चेअरमॅन मुरलीधर बायजी यांना आधीच महसूल विभागाने अनेक नोटीस घेऊन देखील मागील बाकी असल्याची 5,57,600 रुपये इतकी थकबाकी भरण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यांनी महसूल विभागाला कुठलाच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आज अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाधिकारी सागर नेमाने यांच्या पथकाने आज ही कारवाई केली. शासनाचा जमीन महसूल येणे थकबाकी होती. ती थकबाकी वसूल करावी म्हणून धुळे शहर तलाठी यांनी त्यांना नोटीस दिलेली आहे ऑक्टोबर महिन्यात. त्या नोटीसलाही ह्या सोसायटीने प्रतिसाद न दिल्यामुळे तहसील स्तरावरून 2 नोटीस आपण त्यांना दिल्या. त्यांच्याकडे 4,46,000 रुपये जमीन महसूल थकबाकी होती, परंतु त्यांनी मुदतीत न भरल्यामुळे आपण त्यांना 25% दंड करून आज त्यांच्याकडे 5,57,000 रुपये आपले शासनाचे येणे आहे. ते येणेला आपण नमुना नंबर 2ची नोटीस देऊन ही त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे आज हे ऑफिस आपण सील केलेलं आहे. आणि ज्या मिळकती असतील
यांनी अद्याप जमीन महसूल भरलेला नसेल, बिनशेत पारा भरला नसेल शासनाचा, तर तो त्वरित भरावा, अन्यथा जप्तीच्या कारवाईस मिळकतधारकांना सामोरं जावं लागेल. अकोले तालुक्यातील राजकीय वर्तुळात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या 2016 पासून काँग्रेस पक्षापासून दूर झालेले ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले अखेर असंख्य कार्यकर्त्यांसह सुगृहीत परतले. नुकताच मुंबई येथे गांधी भवनात पक्षप्रवेशचा सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष, अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष, अगस्ती एज्युकेशनचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळलेले मीनानाथ पांडे, 21 वर्ष पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांचे विविध शेतकरी संघटनेत विशेष योगदान रमेश जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी आघाडीचे राज्य सचिव व आदिवासी युवकांचे नेतृत्व करणारे मदन पथवे, भास्करराव दराडे, सावरगावचे विद्यमान सरपंच रमेश पवार, एकनाथ सहाने व ज्येष्ठ नेते पाटील बुवा सावंत यांनी देखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या समारंभास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते तसेच आमदार सुधीर तांबे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, प्रदेश काँग्रेसचे महासचिव मोहनदास जोशी, राजाराम देशमुख, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघारे, महिला काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रोपवते, नगर जिल्हा उपाध्यक्ष सोन्या बाप्पू वागचोरे, शिवाजी नवे, आरिफ तांबोळी, तालुका अध्यक्ष दादा पाटील वागचोरे, ॲडव्होकेट के.बी. हाडे, शंकरराव वाळू, संपतराव कानवडे उपस्थित होते. मधुकरराव नवले यांनी यावेळी श्रद्धेय भाऊसाहेब थोरात हेच आमचे विद्यापीठ असून नामदार थोरात साहेबांसोबत यापूर्वी काम केलेले असल्यामुळे स्वर्गही परतण्याचा आनंद झाल्याचे व्यक्त केले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले मनोगतमध्ये अकोले तालुक्यात पुरोगामी विचारांचा तालुका असून स्वातंत्र्याची चळवळ येथे रुजली वाढली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सर्व ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे स्वागत करून संघटनात्मक ताकद देणारे असल्याचे मत व्यक्त केले. मधुकरराव नवले, मीनानाथ पांडे हे राज्य तळीवरील नेते असल्याचेही त्यांनी नमूद केले. आज भल्या पहाटे श्रीगोंदा स्टेशनपासून अगदी नजीक 3 किलोमीटर अंतरावर दौडकडू नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे 12 डबे रळावरून घसरलेल्या मोठ्या अपघात झाला. मालवाहतूक करणारी रेल्वे असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही यात जखमी झाले नाही, परंतु रेल्वे रुळात मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या रेल्वे अपघातामुळे दौडनगर रेल्वे महामार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातानंतर या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या मागील स्टेशनवरच रोखण्यात आल्या आहेत. सिमेंट वाहतूक करणाऱ्या या मालवाहतूक गाडीला 42 डबे होते, त्यातील 12 डबे रुळावर घसरले. सदर घटनेबाबत बेलवडी व श्रीगोंदा पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक गट व पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. रेल्वे मार्ग दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक बऱ्याच वेळेसाठी ठप्प राहणार आहे. आवाज टीव्हीसाठी गणेश वाडेकर, श्रीगोंदा. दरवर्षी जंगलात आग लागून हजारो कीटक, साप, वन्य प्राणी यांचे मृत्यू ओढवतात. त्यामुळे वन विभागाने यावर्षी तातडीने फायर लाईन म्हणजेच जाळपट्टे तयार करण्यात काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. अभय अरण्यात व इतर ठिकठिकाणी असलेल्या जंगलात आग लागल्याने व एका ठिकाणी जगलेली आग वाढत जाऊन संपूर्ण जंगलात व्यापून टाकते. त्यात वन्य प्राणी, कीटक, सरपटणारे प्राणी, पशु, पक्षी, वृक्ष, वेळी व दुर्मिळ वनस्पतींची यांची मोठी हानी होते. त्यामुळे अगोदरपासूनच वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षण गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल डी पडळवळ, अमोल आडे व वन विभाग कर्मचारी यांनी जाळपट्टे तयार केले. त्यामुळे मोठे होणारी हानी टळणार आहे, अशी माहिती सहाय्यक वनरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली आहे. सहाय्यक वन संरक्षक कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य मागील 1 महिन्यापासून आम्ही वनक्षेत्रपाल राजूर व भंडारदरा यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 26 गावांमध्ये लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकांच्या माध्यमातून मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सर्व नाल्यांवर जवळपास 100 वनराई बंधारे आम्ही घेतलेले आहेत. आमचं मानस जवळपास 200 वनराई बंधारे घेण्याचं काम सुरू आहे आणि हे सर्व कामं श्रमदानातून, लोकसहभागातून आम्ही करत आहे. तसंच उन्हाळ्याच्या दिवसात जानेवारीपासून जे मेपर्यंत वनवा लागण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळं वन्यजीवांचं आणि वनस्पतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यासाठी आम्ही यावेळेस लवकरच वनपट्टे घेण्याचे काम पण सुरू केलेलं आहे आणि जवळपास इंटिरियर एरियामधले आमचे वनपट्ट्यांची कामं सुरू आहेत आणि काही प्रमाणात झालेली आहे. जवळपास 3 मीटर, 6 मीटर, 9 मीटर आणि 15 मीटरच्या रुंदीचे
आणि 1-1 किलोमीटरचे आम्ही जाळपट्टे घेत आहेत. तरी सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की वन्यजीवांच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी जास्तीत जास्त लोकसहभाग नोंदवा हीच विनंती. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले. आयजी प्रताप दिगावकर यांच्या पत्रकार परिषद संपन्न. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्याविषयी असंवेदनशील. अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉक्टर अशोक ढवळे यांचा आरोप. धुळे शहरातील बायजीनगर सोसायटी ऑफिस करण्यात आले सील. अकोले तालुक्यातील भाजपाला व राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का. मधुकरराव नवले, मीनानाथ पांडे यांच्या सहकाऱ्यांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश. श्रीगोंदा स्टेशनवर दोडकदून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा अपघात. जाळपट्टे तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.